माणसाच्या डोक्याला जर जास्त ताण असला ना तर माणसाचं डोकं ना माणसाला काही विचित्र घटना घडवून देतं। जसं की एखादा माणूस डिप्रेशनमध्ये गेला तर त्याच्यासोबत अशा काही घटना होतात की तो विचारही करू शकत नाही की बाबा अशा पण काही घटना होऊ शकतात म्हणून। बघा, पुण्यामध्ये एका हॉस्टेलात विलास नावाचा मुलगा राहत होता, जो की आपलं कॉलेज पूर्ण करण्यासाठी तिथं थांबलेला होता। आता त्याची ना एक प्रियकर होती, म्हणजे तो एका मुलीवर प्रेम करायचा आणि नेमकेच विलासचे पेपर जवळ आले की त्या मुलीनं विलाससोबत ब्रेकअप केलं। विलास मेंटली एवढा डिस्टर्ब झाला की त्याला काय करावं काय नाही हे सुद्धा कळत नव्हतं, कारण की विलास ज्या मुलीवर प्रेम करायचा तिच्यावर एवढं जास्त प्रेम करायचा की स्वतःपेक्षा जास्त त्याला तिच्यासमोर काहीच दिसत नव्हतं। विलासची जी पॉवर होती, विलासची जे मोटिवेशन होतं ना ती मुलगी होती। विलासनं तिला सोबत घेऊन खूप मोठमोठाले स्वप्न आपल्या डोक्यामध्ये सजवलेले होते। त्याचा विचार होता की शिक्षण पूर्ण करायचं, लाईफमध्ये सेटल व्हायचं आणि तिच्यासोबत लग्न करायचं। पण झालं असं की त्या मुलीने याच्यासोबत ब्रेकअप केलं आणि लगेच लग्नसुद्धा केलं आणि ती याला सोडून गेली। आणि त्याच काळामध्ये याचे पेपर जवळ आले। आता पेपर जवळ आल्याच्या नंतर याला जो अभ्यास करायचा होता तो अभ्यास झाला नाही आणि जे पेपर सुरू झाले त्यावेळेस याचं त्या पेपरामध्ये जे लिहिण्याचं जे असतं थोडंसं अभ्यास वगैरे तो काहीच नव्हता। पूर्ण पेपर एकदम खराब गेला। त्याचा अजून विलासला टेन्शन आलं। विलास एवढा डिप्रेशनमध्ये गेला की तो गांजा प्यायला लागला, व्यसन करायला लागला, एकला एकला राहायला लागला आणि आपल्याच धुंदीमध्ये जगायला लागला। विलास त्याच्या वर्गातला टॉप मुलगा होता, सगळ्यात हुशार मुलगा, आणि एका मुलीनं त्याचं अख्खं आयुष्य बरबाद केलं। आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की माणसाच्या डोक्यावर जर टेन्शन असेल, माणूस जर डिप्रेशनमध्ये गेलेला असेल ना तर माणसाचं जे डोकं आहे ना ते एक विचित्र पद्धतीच्या आकृत्या माणसाच्या समोर निर्माण करतं। काही अशा घटना माणसासोबत घेऊन येतं ज्या की माणसाला अशा वाटत नाहीत की त्या या जगामधल्या आहेत। तसंच विलाससोबत सुद्धा झालं होतं। विलासचे पेपर चालू होते आणि पेपर ज्या जाग्यावर होते त्या जाग्याच्या थोडंसं बाजूला एक जंगल टाईप एरिया होता आणि त्या एरियामधून विलासला येणं जाणं करावं लागत होतं। विलासजवळ सायकल होती, मोटरसायकल वगैरे काही नव्हती। तो आपल्या सायकलवर जायचा, पेपर द्यायचा आणि आपल्या घरी येऊन बसायचा, म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये येऊन थांबायचा। आता विलास रोजच्या प्रमाणे आजही पेपर देण्यासाठी गेला, पेपर दिला। पेपर काय रोजच्यासारखा, म्हणजे रोजच्यापेक्षा काय चांगला गेलाच नाही, वाईटच गेला तो, कारण की विलासला अभ्यासच होत नव्हता। त्याचा टेन्शन डोक्यामध्ये, एकीकडं घरच्यांचं टेन्शन, एकीकडं ती मुलगी सोडून गेली, म्हणजे सगळीकडून ना विलासला असं डिप्रेशेट करून टाकलं होतं की त्याला काय सुधरतच नव्हतं की आपण काय करावं आणि काय नाही। तो फक्त काय दिवसा उठायचं, जायचं, पेपर द्यायचा, यायचा, असं म्हणून तो यायचा। त्याला कन्फर्म माहीत होतं की आपलं एवढं वर्ष बॅक राहणार आहे, तरीसुद्धा तो प्रयत्न करत होता। जे काय आहे मनामध्ये ते त्याच्यामध्ये लिहित होता, पण तो डिस्टर्ब होत होता। त्याला जेवढं चांगलं पेपर लिहिता येईल ना तेवढं चांगलं तो लिहिता येत नव्हतं त्याला। मग एक दिवस असाच तो पेपर दिला। पेपर दिल्याच्या नंतर संध्याकाळी 5-5:30चा टाईम होता। तो आपल्या सायकलवर आपल्या रूमकडे येऊ लागला, आपल्या हॉस्टेलकडे येऊ लागला। आता त्या जंगल टाईप एरियापासून त्याचा रस्ता होता, सुनसान रस्ता असतो। तर विलास आपल्या सायकलवर बसून त्या सुनसान रस्त्याने येत असतो तर त्याच्या कानावर एक आवाज जातो, हसण्याचा, मुलगी हसण्याचा। तो आपली सायकल थांबवतो आणि जिकडून आवाज येतोय ना तिकडे तो बघतो। त्याला पुन्हा आवाज येतो आणि तो आवाज त्याला त्याच्या प्रियसीचा येतो। त्याला वाटतं की अरे माझी प्रियसी इथं कशी। आता बघा, माणूस जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो ना आणि ज्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये असतो ना त्याची जराशी जरी भनक लागली ना तरी माणसाला फार खुशी होती। माणूस त्या गोष्टीच्या पाठीमागं असा पळतो की त्याला काही कळत नाही की आपण का जातोय, कशामुळे जातोय। त्याला वाटतं की हाय भेटली, आता आली आहे, असं वाटतं त्याला। आजूबाजूला काय होतं त्याला काही कळत नाही। मग विलाससुद्धा आपली सायकल तिथं थांबवतो आणि त्या जंगल टाईप एरियामध्ये आत घुसतो। जसा जसा तो आत जातो तसं याला त्या मुलीचा हसण्याचा आवाज येतो आणि त्याला स्पष्ट ऐकायला येतं की हां, ही माझीच प्रियसी आहे जी हसती आहे। पण तिच्यासोबत दुसरं कोणीतरी होतं जे तिच्या हसण्याच्या आवाजामध्ये त्याचा हसण्याचा आवाज येत होता आणि याला ती गोष्ट इतकी खात होती की हिच्यासोबत नेमकं आहे कोण, हिचा नवरा का दुसरं कोणी आहे, हे पाहण्यासाठी हा एकदम तळमळत होता आणि त्या जंगल एरियामध्ये मधात आत जात होता। बघता बघता तो एवढा आत गेला की जो सूर्यास्त होता ना तो मावळून गेला, म्हणजे मावळला, सूर्यास्त झाला, अंधार पडला। याला त्या अंधाराचं सुद्धा भान राहिलं नाही। याच्याजवळ मोबाईल होता, आपला मोबाईल बाहेर काढला, टॉर्च लावली आणि तो समोर चालला। याला तरीसुद्धा कळलं नाही की अरे अंधार पडतोय, तरीसुद्धा आपल्याला समोरचा माणूस दिसत नाही आहे, आपली प्रियसी दिसत नाही आहे, आपण समोर का जायचं आहे, तरीसुद्धा समोर जातच गेला।
मग एका ठिकाणावर गेल्याच्या नंतर याला एक आकृती दिसली जी की तिच्या प्रियसीची होती. जशी तिच्या प्रियसीनं ड्रेस वगैरे घालायची तशी सेम तिथं ती एक मुलगी ड्रेस वगैरे घालून होती आणि ती एका जाग्यावर उभी होती. आणि ती अशा जाग्यावर उभी होती की तिच्या समोर जी जमीन होती ना ती संपलेली होती. एक मोठी खदान होती खाली. त्या खदानीच्या एकदम काठावरती उभी होती. हा तिथं जातो, थोडासा लांबवर थांबतो आणि तिला हाक मारतो, प्रिया. ती मागं वळून बघते याच्याकडं आणि याला बोलते की आलास तू, ये, तुझीच वाट बघत होते. हा एकदम आनंदी झाला. एकदम तिच्याजवळ जाऊन उभा राहिला, तिला बोलायला लागला, ती याला बोलायला लागली. पण बोलता बोलता अचानक तिचा जो चेहरा आहे, तिचे जे शरीर आहे ते पूर्णपणे चेंज व्हायला लागलं. तिचं जे चेहरा आहे याच्यावरचं कातड पूर्णपणे जायला लागलं, मधातली कवटी उघडी पडायला लागली आणि ती एकदम विचित्र पद्धतीने दिसायला लागली, जसं की एखादा हाडकाचा सापळा. आणि तेव्हा याला कुठेतरी कळायला लागलं की अरे आपल्या इथं काहीतरी गडबड आहे. तो मागं फिरणार की तो हाडकाचा सापळा असा समोरून आला आणि याला ढकलणार की याचा हात दुसरं कोणीतरी पकडला. आणि जेव्हा याचा हात पकडला त्यावेळेस याचे डोळे उघडले तर समोर बघितलं तर याचा मित्र, याचा रूममेट याला म्हणला की भाई तू इथं काय करतोय आणि तू इथं आता या खाईमधून पडणार होतास. तुझ्या पाठीमागं मी आलो म्हणून जमलं आणि येता वेळेस तुला किती हाका मारल्या तरीसुद्धा तू ऐकत का नव्हतास, समोरच जात होतास. मग विलासला कळायला लागलं की अरे यार आपलं काहीतरी वेगळं झालं आहे आपल्यासोबत. मग तो याला विचारायला लागला याच्या मित्राला की तू माझ्या पाठीमागं कधीपासून आहेस. तो म्हणला की पेपर झाला तेव्हापासूनच. तू जंगलाच्या मधात यायला लागला त्यावेळेस मी तुला हाका मारल्या पण तू ऐकला नाहीस. पहिले तर मी थोडा तुझ्या पाठीमागं आलो, मला वाटलं काहीतरी गडबड आहे, कोणीतरी आहे म्हणून मी तुला पाहण्यासाठी आलो चुपचाप. पण जसा जसा तू समोर जाऊ लागला तसा तसा अंधार पडू लागला, तसं तसं मी तुला बोलावू लागलो, तुला हाका मारू लागलो, पण तू ऐकायचं नावच घेत नव्हता. तू तुझं समोरच जात होतास आणि इथपर्यंत आलास आणि समोर खाई होती हे मला माहीत होतं आणि तू सरळ खाईमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतास. त्यामुळं मी तुझ्या पाठीमागं गडबडीनं धावत आलो आणि तुझा हात पकडला. तुला काय झालं, तू असं का करत होतास. मग विलास त्याच्या मित्राला सांगतो की अरे माझी जी प्रियसी आहे ना, मला तिचा आवाज आला होता म्हणून मी तिच्या आवाजाच्या पाठीमागे या जंगलामध्ये आलो आणि ती इथंच उभी होती. मला ती बोलली आणि बोलता बोलता तिचा रंग रूप सगळं बदलायला लागलं, शरीरसुद्धा बदलायला लागलं आणि ती इतकी भयानक दिसली की मला तिची भीती वाटली. ती मला ढकलणारच की तू माझा हात पकडला. हा म्हणला की नाही, तू तिथं थांबला नव्हता, तू चलत चलत गेला आणि डायरेक्ट जातच होता मधात, म्हणून मी तुझा हात धरलाय. तुझ्याजवळ कुणीही नव्हतं, नाही कोणता आवाज होता, तुझं डोकं जागेवर तर आहे ना. असं म्हणून त्या विलासचा मित्र विलासला घेऊन आपल्या हॉस्टेलवर जातो आणि तिथं त्याला सांगतो की बाबा असं होणं शक्य नाही आहे आणि हे सगळं खोटं आहे. तू इतका डिप्रेशनमध्ये गेलेला होता की तुला असं वाटू लागले स्वतः जीव द्यावं, त्यामुळे तू तिथं जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला, तर तू जीव देऊ नको. आज नाही उद्या टाईम बदलतो, दिवस बदलतात आणि उगाच ह्या अशा कारणामुळं ना स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नको. तेव्हा तिथं तो विलास थांबला आणि त्याच्यानंतर तो रिकवर होत 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 आता तो बरा आहे. तर मंडळी आपली आजची स्टोरी इथंच संपते. स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला ईमेल करून तुमची स्टोरी शेअर करू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.